लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला। जरांगे पाटील हिटलर आहेत का असा खोचक सवाल त्यांनी केला। जरांगे हा व्यक्ती महाराष्ट्रात वाईट पायंडा पाडत असून त्यावर कोणी बोलायला तयार नाही असं लक्ष्मण हाके म्हणाले। जरांगेंच्या पाठीमागे गर्दीच नाही, त्यामुळे गर्दीचे फुगे फुगवायचं बंद करा असं हाके म्हणाले। त्या आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। मी जसा उल्लेख केला, दोन्हीकडे गोंधळ आहे। काल ओबीसी परिषद झाली, त्या ठिकाणी मोजकेच नेते गेले, अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी, म्हणजे अगदी कुणी फार जायचं टाळलं तिकडं। इकडं मात्र पायघड्या घालल्या जात आहेत आणि इकडं कोणी येत नाही असं काहीतरी वाटतंय। निश्चित या महाराष्ट्रामधल्या 288 विधानसभा कन्स्टिट्युएन्सी असतील किंवा खासदार मंडळी असतील किंवा रुलिंगच्या पार्टी आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक गटतट असतील, ही माणसं या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या प्रश्नावरती, सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती जे संविधानाला अपेक्षित आहे, जे लोक डिप्रेस्ड आहेत, ज्या लोकांवरती इथल्या व्यवस्थेत अन्याय झालाय, त्या बाजूनं फॅक्ट आणि फॅक्चरवर कोणी बोलायला तयार नाही। ना शरदचंद्रजी पवार बोलतायत, ना उद्धव साहेब बोलतायत। अशी गुळमुळीत जर भूमिका असेल तर ओबीसींना हक्क आणि अधिकाराविषयी जी लोक म्हणून आमच्या या प्रश्नाकडे पाहत नसतील त्या लोकांना आम्ही जाब विचारणार, तशी आमची भूमिका आहे। आणि तसं आम्ही महाराष्ट्रामध्ये आता नियोजन करतो आहोत। उद्या 11 तारखेला आम्ही सांगलीला तरुण भारत स्टेडियमवर पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा मेळावा घेतलाय। आम्ही त्यानंतर 18 तारखेला नांदेडला मेळावा आहे आमचा, 15 तारखेला मुंबईमध्ये कुणबी बांधवांचा, कोकणातल्या कुणबी बांधवांचा मेन जबाबदार पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहोत। आणि महाराष्ट्राला आम्ही जाब विचारू, महाराष्ट्र म्हणजे ओबीसीच्या प्रश्नावर महाराष्ट्रातले नेते बोलणार नाहीत का? या प्रश्नावर आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही आवाज उठवणार आणि आमचं चालू आहे आता सध्या। हर्षद सर, राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पीक विमा मिळणार हा सरकारचा आणखी एक जुमला असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केलाय। एकीकडे पीक विम्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू असताना रविकांत तुपकरांनी पुराव्यानिशी पोलखोल केली। आतापर्यंत पीक विम्याच्या रकमेकरता सरकारनं अनेक तारखा दिल्या आहेत, मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होणार असल्याचं तुपकर म्हणाले। मला आनंद एका गोष्टीचा आहे की बुलढाणा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं एकी दाखवली आणि पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरला, तुरुंगात गेला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक आमदार मंडळींना पीक विम्याचा पुळका आता आलेला आहे। इतके वर्ष जी मंडळी कधी पीक विम्यावर बोलली नाही, ती अनेक मंडळी आता पीक विम्यावर बोलायला लागलेली आहे। असं दाखवतात की जसं काय आता पीक विमा आम्ही आमच्या घरातूनच देणार आहे, अशा पद्धतीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे। रवी राणा हे छपरी नेते आहेत अशी खोचक टीका अभिजित अडसूळ यांनी केली आहे। ही अशी लोक महायुतीत असतील तर शिवसेना महायुतीमधून बाहेर पडणार हे निश्चित, असाही इशारा अडसूळ यांनी दिलाय। रवी राणा यांनी आनंदराव अडसूळांवर केलेल्या टीकेनंतर अभिजित अडसूळ यांनी रवी राणांवर टीकास्त्र डागलं। मी आधी सांगितलं, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे असो, वाजपेयी साहेब असो, लालकृष्ण अडवाणीजी असो, प्रमोदजी महाजन असो, गोपीनाथजी मुंडे साहेब असो, या सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाच्या विचारावर ही युती केली होती। परंतु हे असे छपरी नेते येऊन अशा पद्धतीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील, ही भाषा फक्त आनंदराव अडसूळांच्याबद्दल नाही, ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत, माझे वडील आहेत, परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। आणि हे फक्त शिवसेनेचे नाही तर हे महायुतीचे नेते आहेत। हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे, हे पुन्हा मी एकदा सांगतोय। आणि जर अशा पद्धतीचे हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच मग शिवसेना म्हणून आम्हाला बाहेर निघावं लागेल।